तिची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसाचा संहार असो किंवा कोणते कठीण कार्य, स्त्री ही नेहमी अग्रणी आहे. म्हणूनच नारी सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिक आहे. बदलत्या परिस्थितीनुसार स्त्रीची भूमिकाही बदलली आहे. ती मुलगी, आई, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिकांव्यतिरिक्त एक कर्मचारी, शिक्षिका, वैज्ञानिका अशा अनेक भूमिका निभावत आहे आणि त्यांना अधिक चमक तिने तिच्या कर्तृत्वाने दिली आहे. तिने आपल्या बुद्धीला आणि आत्मसन्मानाला नवीन दिशा दाखवली आहे. आज असे कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने काम करत नाही. या सर्वांचा विचार केला तर असे वाटते आपल्याला आपली जागा मिळाली आहे. परंतु माझ्या मते आपल्याला थोडे अजून प्रयत्न करावे लागतील या समाजामध्ये आपली जागा निभावून ठेवण्यासाठी. बदलत्या परिस्थितीनुसार आपला विकास जरूर झाला आहे, परंतु सर्वांगीण नाही. आपल्या समाजातील काही वर्ग हा फार पुढे निघून गेला आहे तर काही वर्ग हा मागेच राहिला आहे. याच मागासलेल्या वर्गातील स्त्रिया आज अजूनही अशिक्षित, अंधश्रद्धा, हुंडा, नवऱ्याची मारहाण अशा अनेक बंधनांमध्ये अडकलेल्या आहेत. त्यांचा विकास झालेला नाही. त्यांचा दिवस हा कोंबडा आरवण्याआधी सुरू होतो आणि रात्रीच्या किरण अंधारात त्यांचा दिवस संपतो. आज अजूनही 2 वेळेची भूक भागवण्यासाठी ठेवलेले अनंत तैसेची राहावे असे म्हणत नवऱ्याची मारहाण सहन करत आपलं अख्खं आयुष्य घालवतात. आज आपल्या भारताला स्वतंत्र होऊन 78 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या स्वतंत्र भारतात स्त्रिया स्वतंत्र आहेत का? समाजामध्ये त्यांना योग्य असा मान मिळतो का? रोजच्या रोज कानावर पडणाऱ्या बातम्या नकळत्या प्रश्नांची उत्तरे देऊन जातात. आज या ठिकाणी अशा वेळी या वयाच्या मुलीचा, महिलेचा बलात्कार झाला. नवऱ्याला सासरच्या मंडळींना हुंडा न दिल्यामुळे महिलेला मारहाण, महिलेचा मृत्यू. हे योग्य आहे का? असे का? जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो तर या महिलांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का? जर हे प्रश्न लवकरात लवकर सोडवले गेले नाही तर हे असेच कायम राहतील. अनेक स्त्रियांच्या डोळ्यातील अश्रू हे असेच वाहत राहतील. त्यांना न्याय मिळणार नाही. माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की एका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ या विचाराची अंमलबजावणी करून आपण आपल्या गरजू महिला बहिणींना मदत करायला हवी. तरच नारी सशक्तीकरण हे सार्थकी लागेल. ओम साईराम.